तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बारामतीमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा होणार आहे। मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचं लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केलंय। सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। बारामतीच्या शारदा प्रांगणापासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावरती धडक देईल। देविदास राखुंडे या संदर्भातली माहिती देतात। देविदास, आज बारामतीमध्ये ओबीसींचा हा मोठा मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार, काय माहिती मिळतेय? तृप्ती, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वातच हा मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये इंदापूर तालुका असेल, दौंड असेल, बारामती असेल, पुरंदर असेल, आसपासच्या सर्व परिसरातील ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। आपण पाहतो की गेल्या 4 दिवसापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन झालं, उपोषण झालं आणि या ठिकाणी सरकारनं मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेट लागू केलं आणि खरं तर हा जो अध्यादेश काढला, त्या अध्यादेश काढल्यानंतर खरं तर ओबीसी समाज जो आहे तो कुठेतरी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळतोय। या अध्यादेशाला विरोध दर्शवला जातोय। मराठा समाजाचं जे काय आरक्षण असेल, तुम्हाला जे द्यायचं असेल तर ते तुम्ही द्या, परंतु ते ओबीसी मधून नको, अशी भूमिका जी आहे ती ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं आपण पाहतोय। आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण बचाव हा मुद्दा हाती घेऊन लक्ष्मण हाके यांनी आता आज बारामतीमध्ये मोर्चाला हाक दिलेली आहे। ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती उपोषणाला बसले होते, त्यावेळी लक्ष्मण हाके यांनी सातत्यानं हाच मुद्दा मांडला की या आरक्षणाला बारामतीमधून फूस मिळते। ते असेही म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासदार आणि आमदार हे देखील या आंदोलनाला पाठबळ देत आहेत आणि एकंदरीतच लक्ष्मण हाके यांनी पवारांवरती टीका केली। आज बारामतीमध्ये लक्ष्मण हाके हा मोर्चा करणार आहेत, त्या ठिकाणी ते ओबीसी बांधवांना संबोधन करतील आणि यामध्ये लक्ष्मण हाके यांचा रोख नेमका काय असणार, कोणाकडे असणार, त्यांची काय मागणी असणार, हे सर्व पाहणं महत्वाचं असणार आहे। साधारण 10:30च्या सुमारास हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे आणि त्यानंतर आंदोलकांचं जे निवेदन आहे ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी लक्ष्मण हाके हे समाज बांधवांना संबोधन देखील करणार आहेत। तृप्ती, निश्चित देविदास, या मोर्चा संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।